करण्यात आलेल्या बजेटचा चेहरा हा तरुण वर्गाचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण तरुणांसाठीचा कौशल्य विकास कार्यक्रम किंवा नवी नोकरी सुरू करत असताना दिलेलं प्रोत्साहन असेल, उद्योगधंदे सुरू करण्यासाठी योजना यांचा तर या बजेटमध्ये समावेश आहेच. पण त्यासोबत शेअर बाजारात गुंतवणूक करणारा तरुण वर्ग, नव्यानं टॅक्सच्या कक्षेत असलेला तरुण वर्ग यांच्या बाबतीत सुद्धा या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या. कॅपिटल गेन, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट, EPFO, स्टार्टअप, इन्व्हेस्टमेंट्स, एंजल फंड. गेल्या काही वर्षात तरुणाईच्या तोंडी बसलेले हे शब्द आजच्या अर्थसंकल्पात सगळ्यात जास्त लक्षवेधी होते. अर्थसंकल्पातील ज्या गोष्टींची सगळ्यात जास्त चर्चा होते ते बदल याच शब्दांशी निगडीत आहेत. पहिल्यांदा नोकरीत येणाऱ्या तरुणांसाठी या बजेटमध्ये खास योजना आहे. संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरीत येणाऱ्या तरुणांच्या PF खात्यात 15,000 रुपये जमा केले जाणार आहेत. 1 लाख रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या तरुणींसाठी ही योजना लागू असेल. उत्पादन क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसह नोकरदारांनाही प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. याशिवाय टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. या योजनेतील प्रत्येक तरुणाला प्रति महिना 5,000 रुपयांचा भत्ता दिला जाईल. 20 लाख तरुणांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल. या योजनांसाठी सरकारनं 2 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 5 वर्षात 4.1 कोटी नोकऱ्या तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. याशिवाय 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क्स विकसित केले जातील. MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्ज उपलब्ध होतील. मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाईल. रोजगार निर्मिती आपल्या देशासाठी अत्यंत अगत्याचा विषय आहे आणि म्हणून सरकारने काही महत्त्वाची पावलं या अर्थसंकल्पात उचलली आहेत. ते म्हणजे असं की जेव्हा पहिल्यांदा एखाद्याला रोजगार मिळतो आणि त्याचं EPFO म्हणजे प्रॉव्हिडंट फंडमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन जेव्हा सुरू होतं त्या वेळेला 15,000 रुपयापर्यंत सरकार पहिल्या नोकरीसाठी अनुदान देणार आहे आणि ते 3 टप्प्यात दिलं जाणार आहे. त्याचबरोबर हा कर्मचारी आणि त्याचा जो जी कंपनी आहे जिथे तो नोकरी करतो त्यांचं जे EPFO मध्ये अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक सरकार हा हातभार लावणार आहे. आणि तिसरा जो त्यातला विषय आहे की प्रत्येक कंपनी की ज्या एकेका कर्मचाऱ्यासाठी, हा नवीन कर्मचाऱ्यासाठी जे EPFO मध्ये पैसे भरणार आहे त्याच्यासाठी सुद्धा सरकार त्यांना 2 वर्ष हा सपोर्ट करणार आहे. तर अशा प्रकारे हा रोजगार वाढावा असा सरकारचा जो प्रयत्न आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. या सगळ्या योजनांचा तरुणांना थेट फायदा होणार आहे. पण बजेटमधल्या काही घोषणांचा तरुणांवर थेट परिणाम देखील होणार आहे. गेल्या काही वर्षात विशेषतः कोविड काळानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि त्यावर मिळणारा नफा हे अनेक तरुणांच्या कमाईचं मोठं साधन बनलंय. यातून मिळणाऱ्या नफ्यावर आकारण्यात येणाऱ्या टॅक्सवर म्हणजेच कॅपिटल गेन टॅक्स मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10% 12.50% करण्यात आला. काही मालमत्तांवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स 15% 20% करण्यात आलाय. लॉंग टर्म कॅपिटल गेनची टॅक्सची सवलत मर्यादा 1 लाखांवरून 1.25 लाख रुपये. याशिवाय नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांच्या बाजारभावापेक्षा अधिक मूल्याच्या शेअर्स किमतीवर आकारला जाणारा टॅक्स म्हणजेच एंजल टॅक्स पूर्णपणे काढून टाकण्यात आलाय. लहान गुंतवणूकदारांना यामुळे दिलासा मिळेल असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचा वाटा प्रचंड मोठा आहे. इतक्या मोठ्या संख्येनं तरुणांना रोजगार पुरवणं हे सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पारंपरिक शिक्षण घेऊन बाहेर आलेल्या तरुणांना रोजगारक्षम बनवणं ही सरकारची कळीची गरज आहे. आणि म्हणूनच या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती, रोजगारक्षम तरुण वर्ग आणि गुंतवणूक या त्रिसूत्रीवर सरकारनं भर दिल्याचं स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.